नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. मिठू तेजाला म्हणत असते की तू हर्षितच्या आईला म्हणजे चित्रा आंटीला भेटलीयस का? फार डॉमिनेटिंग आहेत त्या, मी त्यांना भेटलीये, मला माहित आहे. हे ऐकल्यानंतर आता तेजा जरा घाबरतेच. तेव्हा श्वेता म्हणू लागते, अगं तू तिला सांगतीयस की घाबरवतीयस? आणि असू दे ना डॉमिनेटिंग, आपली तेजा काय कमी आहे का? असं जेव्हा श्वेता बोलू लागते तेव्हा प्रेरणा आणि वल्लरी तिच्याकडे बघू लागतात. तेव्हा श्वेता म्हणते, नाही म्हणजे आपली तेजा डॉमिनेटिंग आहे असं नव्हतं म्हणायचं मला, पण आपली तेजा करेल बरोबर हँडल. आता श्वेता तेजाला म्हणत असते, पण मी फॉरेनवरून परत आल्याशिवाय लग्न करायचं नाही, कारण मला तुझं लग्न अटेंड करायचंय. त्यावर तेजा म्हणते, नक्कीच तू आल्याशिवाय मी लग्न करणार नाही आणि मला माझ्या चारही मैत्रिणी माझ्या लग्नात हव्या आहे. पुढे तेजा म्हणते, तसं पण मला आणि हर्षितला एवढ्यात लग्न करायचं नाहीये, आम्ही जानेवारीमध्येच लग्न करणार आहोत, हे आम्ही आधीच डिसाईड केलेलं आहे. आता इकडे कैलासला डिस्चार्ज मिळतो तेव्हा मनोज आणि अजित त्याला घ्यायला जातात. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात का त्यांची औषधं वेळेवर देत जा. आता कैलासला जेव्हा श्वेता घेऊन येते तेव्हा तो मनोज आणि अजितला म्हणू लागतो की खरंच मी तुम्हाला ओळखण्यात चूक केली. आता मला कळलं की खरंच तुम्ही खूप चांगले मित्र आहात, म्हणजे अगदी जीवाला जीव देणारे. तेव्हा मनोज त्याला म्हणतो की कैलास तू असं म्हणून आम्हाला लाजवतोयस. तेव्हा श्वेता म्हणते की बरोबर आहे मनोज भाऊजी आणि अजित भाऊजी, तुमच्यामुळे आज कैलास वाचलेत. माहित नाही तुम्ही नसतात तर यांचं काय झालं असतं, मी कल्पना सुद्धा करू शकत नाही. तेव्हा मनोज म्हणतो की श्वेताताई, आम्ही आहे तोपर्यंत आम्ही तुमच्या सदैव पाठीशी उभे राहणार आहोत. तेव्हा तेजा म्हणते की आता सगळं काही नीट होणार आहे, आता आपल्या तेजाचं सुद्धा लग्न ठरलंय. हे ऐकल्यानंतर अजितला जरा आश्चर्य वाटतं आणि तो म्हणतो की काय, श्वेताताई आणि हर्षितचं लग्न ठरलंय? तेव्हा कैलास म्हणू लागतो की मला सुद्धा या लग्नाला यायचंय, त्यामुळे मी लवकरच आता बरा होऊन परत येईन. तेव्हा मनोज म्हणतो की नक्कीच. आता मनोज अजितला म्हणतो की मी आता पुढे जातो आणि गाडी काढतो, तुम्ही पार्किंगच्या ठिकाणी या, यांना परत पुढे जाण्यासाठी तयारी करावी लागेल. असं म्हणून आता तो तिथून जातो. आता इकडे तेजा वल्लरीला म्हणत असते की मला खूप आनंद झाला आहे, मी तुला शब्दात सांगू सुद्धा शकत नाहीये. म्हणजे खूप दिवसांपासून आपण एखादं स्वप्न बघतो आणि ते जेव्हा सत्यात उतरतं ना तेव्हा काय कमाल फिलिंग असते. त्यावर वल्लरी म्हणते की खरंच मलाही खूप आनंद झाला आहे, त्यामुळे इथून पुढे तुमचं सगळं काही नीट हो, हीच माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. तेव्हा तेजा म्हणते, पण वल्लरी, एकीकडे मला आनंद झालाय आणि दुसरीकडे माझ्या मनात एक वेगळीच हुरहुर चाललीये. म्हणजे आता हर्षितचे आई बाबा मला बघायला येणार आहे, माझा बघायचा कार्यक्रम होणार आहे, तेव्हा काय होईल माझं, हाच प्रश्न माझ्या मनात घोंगावतोय. पुढे ती वल्लरीला म्हणते की सगळं काही नीट होईल ना? त्यावर वल्लरी म्हणते, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं नीट होईल. पुढे ती म्हणते, असं वाटणं अगदीच नॉर्मल आहे, कारण माझं लग्न जेव्हा ठरलं त्यावेळी मला सुद्धा असे अनेक प्रश्न पडले होते. कारण आपण लग्न करून नवीन घरात आणि नवीन लोकांशी जोडणार असतो, त्यामुळे ती लोक कशी असतील, आपण त्या घरामध्ये ऍडजस्ट होऊ का, आपण कसं मॅनेज करू, असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. पुढे ती म्हणते की तसं पण आपल्या घरी आपल्याला मॅनेज करावंच लागतं की, पण आपली काही चूक झाली तर आपल्याला समजून घेणारं आपले काका काकू मामा मामी सगळेच असतात. पण तिथे मात्र तसं नसतं, लग्न झाल्यानंतर सगळी जबाबदारी आपल्यावर असते, नवीन नाती जोडली जातात, त्यामुळे सगळ्यांच्या अपेक्षा ह्या आपल्याकडून. अशा वेळी आपल्याला असं वाटत असतं की आपल्याकडून जर एखादी चूक झाली तर आपल्याला कोणी समजून घेईल का? पण अशा परिस्थितीत आपल्याला जर कोणी समजून घेत असेल आणि आपल्या सगळ्यात जवळची जी व्यक्ती असते ती म्हणजे आपला नवरा. पुढे ती म्हणू लागते की तुम्हाला याचं टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाहीये, कारण हर्षित भाऊजी तुम्हाला ऑलरेडी समजून घेताय आणि मला खात्री आहे की तुम्ही त्या घरात गेल्यानंतर लवकरच ऍडजस्ट व्हाल, कारण आपल्या मैत्रिणींपैकी जर कोणी जबाबदारीने संसार करणार असेल आणि कोणी जर सक्सेसफुल होईल तर त्या फक्त तुम्हीच आहात. आता श्वेता विचारू लागते, पण मी घाई तर नाही करत आहे ना, म्हणजे माझा डिसिजन योग्य आहे ना? त्यावर वल्लरी म्हणते, अगदीच योग्य आहे, कारण आतापर्यंत तुम्ही घेतलेला कुठलाच डिसिजन चुकीचा नव्हता आणि मला माहितीये की तुम्ही एकदा डिसिजन घेतला की तुम्ही त्यावर ठाम असतात, त्यामुळे सगळं काही व्यवस्थित होईल, याची अजिबातच काळजी करू नका. आणि राहिला प्रश्न बघण्याचा, तर त्यासाठी आम्ही सगळ्या मैत्रिणी आहोतच तुम्हाला गाईड करायला.
आता इकडे डोरबेल वाजते, त्यामुळे हर्षितला वाटतं की आता तेजाच आलेली असेल. त्यामुळे तो दरवाजा उघडायला जातो तर समोर त्याचे आई बाबा उभे असतात. आता हर्षितला त्यांना बघून जरा आश्चर्यच वाटतं आणि तो म्हणतो की तुम्ही. त्यावर हर्षितची आई त्याला म्हणते की का, आम्हाला बघून तुला खुशी नाही झालीये का? त्यावर तो म्हणतो तसं नाही, मला असं वाटलं की तुम्ही ट्रेनने याल आणि मी तुम्हाला प्लॅटफॉर्मवर घ्यायला येईन. असं म्हणत आता तो त्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो की तुमच्या बॅगा घेतो, तुम्ही आत या. तेव्हा त्याचे वडील सांगू लागतात की आम्ही ट्रेननी नाही तर प्लेननी आलोय. आता ते चित्राला म्हणजेच हर्षितच्या आईला म्हणू लागतात, तुम्ही दोघं असेच बोलत राहणार आहे की आतही जायचंय? आता असं म्हणत आता ते दोघं आत येतात. तेव्हा चित्रा काकू त्यांची रूम बघत म्हणू लागते की आपल्या शेजारच्या मनोहरचा याच्यापेक्षा तबला सुद्धा मोठा आहे. तेव्हा तिचं अचानक लक्ष हर्षित आणि तेजाच्या फोटोकडे जातं. आता ती त्यांच्याजवळ जाते आणि म्हणू लागते की हे काय, म्हणजे तुम्ही दोघं लग्नाआधी एकत्र राहताय? आता हर्षितला काय बोलावं हेच समजत नसतं. आता त्याची आई त्याला म्हणत असते, म्हणजे हे सगळं फक्त नाटक होतं. तुम्ही तर तुमची गृहस्थी आधीच बसवली आहे, मग आम्हाला तरी सांगायची काय गरज होती? तेव्हा हर्षितचे वडील तिला म्हणू लागतात की चित्रा, तुला लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल माहीत नाहीये का? आजकाल ही गोष्ट कॉमन आहे. पण चित्राला मात्र ही गोष्ट पटलेली नसते, त्यामुळे ती हर्षितवर जरा नाराज होते. तेव्हा हर्षित खाली मान घालून उभा राहतो. तेव्हा त्याचे वडील म्हणू लागतात की आल्यापासून काय कचकच लावलीये तू? आता जे झालं ते झालं. आपले मुलं मोठे आणि समजदार झाले आहेत, त्यामुळे त्यांना त्यांचा आयुष्याचा निर्णय कसा घ्यायचा हे माहीत असतं. आता चित्रा काकू विचारू लागतात की कुठे तेजस्वी? तेव्हा हर्षित सांगू लागतो की ती तिच्या फ्रेंडकडे गेलीये. त्यावर चित्रा काकींना आणखीच राग येतो आणि त्या म्हणू लागतात की अरे वा, तिला माहीत नव्हतं का की आम्ही येणार आहोत? त्यावर हर्षित म्हणतो की तुम्ही ट्रेनने येणार होतात, त्यामुळे मला असं वाटलं की थोड्या वेळात तिला बोलून घेऊ, म्हणजे स्वयंपाकाची तयारी करता येईल. त्यावर त्या म्हणतात, म्हणजे अजून स्वयंपाकाची तयारी सुद्धा झालेली नाहीये, म्हणजे आता आम्ही आमच्याच हाताने बनवून खायचं? तर आम्हाला वाटलं होतं की गेल्यानंतर आम्हाला चहा पाणी मिळेल. तितक्यात आता तेजा तिथे पळत येते. तेव्हा समोर तिला हर्षितचे आई बाबा दिसतात. तेव्हा हर्षित तेजाला म्हणतो की तेजा, हे माझे मम्मी पप्पा, आणि त्यांना म्हणतो की ही तेजा. आता हर्षितची आई तिच्याकडे बघू लागते. तेव्हा तेजा त्यांना हाय हॅलो म्हणते आणि तुमचा प्रवास कसा झाला असं विचारू लागते. तेव्हा हर्षितची आई म्हणजे चित्रा आंटी हर्षितला खुणवत त्यांच्या पाया पडायला सांगते. तेव्हा हर्षित तेजाला म्हणतो की त्यांच्या पाया पड. त्यामुळे तेजा आता त्यांना नमस्कार करते. हर्षित तेजाला म्हणतो की आपण जरा स्वयंपाकाचं बघू आणि त्याच्या आईबाबांना म्हणतो की तुम्ही जरा कम्फर्टेबल व्हा, फ्रेश व्हा, असं म्हणून ते दोघंही तिथून जातात. आता तेजा आणि हर्षितचा बघण्याचा कार्यक्रम वल्लरीच्या घरी ठरलेला असल्याने वल्लरी आणि मनोज घराची साफसफाई करत असतात. आता वल्लरी मनोजला म्हणते की हर्षितला फोन करून विचारा की त्यांच्या आईबाबांना काय खायला आवडतं ते. तितक्यात इंदुमती म्हणते, मला एक गोष्ट कळत नाहीये की हा बघायचा कार्यक्रम तरी कशासाठी, आणि तोही तेजा आणि हर्षितचा. हे ऐकल्यानंतर आता मनोज आत जातो. इकडे इंदुमती म्हणत असते, म्हणजे हे चांगलंय, घरातल्यांना बाहेर काढून द्यायचं आणि बाहेरच्यांसाठी एवढी घराची साफसफाई करायची, आणि काय तर म्हणे आपल्या किचनमध्ये वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवायची तयारी चालू आहे. तितक्यात मनोज येतो. आता वल्लरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मनोज त्याच्या आईजवळ म्हणजे इंदुमतीजवळ जातो आणि तिला काही पैसे देतो. तेव्हा इंदुमती म्हणते, म्हणजे काय, आता मी बाहेर जाऊन बाजार करून आणायचा तर? त्यावर मनोज म्हणतो, अगं आई तसं नाही, हे पैसे तुझ्यासाठी आहे. हे ऐकल्यानंतर आता इंदुमती जरा खुश होते. तेव्हा मनोज म्हणतो की शेजारच्या बिल्डिंग जवळ साड्यांचा सेल लागला आहे, त्यामुळे तू जा आणि तुझ्यासाठी वाटेल तेवढ्या साड्या खरेदी कर. त्यावर इंदुमती म्हणते की काय म्हणतोयस मन्या, माझा गुणाचा मन्या, असं म्हणून ती आता खूप खुश होते आणि लगेचच तिथून जाते. आता वल्लरी मनोजला म्हणू लागते की याची काय गरज होती, तुम्ही त्यांना असं बाहेर का पाठवलं? तुम्हाला माहिती आहे ना की तेजा आणि हर्षितचा बघण्याचा कार्यक्रम आहे, त्यामुळे घरात मोठं धाटं माणूस असायला पाहिजे. त्यावर मनोज म्हणतो, तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव कसा आहे ते. पुढे तो म्हणू लागतो की मी आता ठरवलंय, तिच्याशी वाद घालण्यात वेळ आणि एनर्जी घालवण्यापेक्षा सुवर्ण मध्य काढायचा. असं म्हणत वल्लरीला सांगू लागतो की कुठलाही साड्यांचा सेल लागला नाहीये,
मी असंच आपल्या आईला गुंडाळलं. हे ऐकल्यावर आता वल्लरीला जरा टेन्शनच येतं आणि ती त्याला म्हणते की जेव्हा आईंना कळेल की असा कुठलाही सेल लागला नाहीये तेव्हा तुमचं काय होईल आणि तुम्हाला त्या कशा गुंडाळतील याचा विचार करा. आता इकडे हर्षितचे वडील चित्रा आंटीला म्हणत असतात की मला एक गोष्ट कळत नाहीये की तुला बघण्याचा कार्यक्रम तरी का करायचा आहे. त्यावर त्या म्हणतात की आपण जेव्हा दुकानात एखादी वस्तू खरेदी करायला जातो तेव्हा ती लगेचच विकत घेत नाही, ती चांगली परखतो. त्यामुळेच मी हा बघण्याचा कार्यक्रम ठेवला आहे. म्हणजे मला कळेल तरी की तेजस्वीचे आई वडील कसे आहेत, त्यांची बिरादरी कशी आहे. एकतर ते आपल्या बिरादरीचे नाहीये, त्यामुळे ते आपल्या बरोबरीचे आहेत की नाहीये हे पाहायला पाहिजे. आणि लग्न कसं ठरवायचं हे लग्नाच्या आधीच बोललं पाहिजे. त्यावर हर्षित म्हणू लागतो की याची काहीही गरज नाहीये, कारण मी आणि तेजा एकमेकांना आधीच ओळखतो आणि आम्हाला एकमेकांबरोबर गृहस्थी बसवायची आहे. त्यावर त्याची आई त्याला म्हणते की तू शांत बस, तुला एवढी अक्कल नाहीये. तुला जर अक्कल असती तर ही वेळ आलीच नसती. आता ती म्हणू लागते की मला बघायचंच आहे की आपली मुलगी एका मुलाबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते. त्या मुलीचे आई बाबा तरी कसे आहेत, त्यांनी तिच्यावर काही संस्कार नावाची गोष्ट केलेली आहे की नाही. तितक्यात तेजस्वी त्यांच्यासमोर रेडी होऊन येते. तिला बघितल्यानंतर चित्रा आंटी म्हणतात की सूटमध्ये जरा बरी वाटते. हे ऐकल्यानंतर हर्षितला जरा बरं वाटू लागतं. पुढे त्या म्हणतात पण आमच्या इकडे जेव्हा बघण्याचा कार्यक्रम होतो तेव्हा मुलगी साडी घालून येते आणि मोठा पल्लू घेऊन आदबशीर बसते. त्यामुळे तू आता जा आणि हा सूट बदलून साडी घालून ये. हे ऐकल्यानंतर आता तेजाला जरा आश्चर्यच वाटू लागतं आणि ती हर्षितकडे बघू लागते. आता याच ठिकाणी हा भाग संपतो. आता पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की वल्लरीच्या घरी आता बघण्याचा कार्यक्रम सुरू होतो. तेव्हा हर्षितची आई लग्नामध्ये तिच्या काय मागण्या आहेत हे तेजाच्या आई वडिलांना सांगू लागते आणि त्याआधी आपण दोघांचीही कुंडली मॅच करू असं ती जेव्हा म्हणते तेव्हा तेजापुढे मोठा प्रश्न पडलेला असतो. कारण तेजाचे आई वडील हे तिचे खरे आई वडील नसतात, तर त्यांनी तिला दत्तक घेतलेलं असतं. आता पुढे काय होईल हे सगळं सविस्तरपणे आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या भागात. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.